तर एवढा खतरनाक लुक पाहायला भेटेल असं वाटलंच नाही मार्कंड ऋषी परवा. तर ते कसं तर सगळं सांगतो. तर कशी आहे मंडळी, मी तुमचा ब्लॉगर प्रिन्स ठाकरे. तर भावना आज होता श्रावणचा दुसरा सोमवार. मग आपली मित्रमंडळांचा झालं तर विचार, मागच्या सोमवारी गेलो आम्ही त्र्यंबकेश्वरला. तर आजच्या सोमवारला आपल्याला जायचं आता मार्कंड ऋषी पर्वत. मग आपण केली ती सुरुवात पायी. तर आपण फायनली पोहोचलो होतो बरं का. पहिल्यांदाच तर आपण शंकरांचं दर्शन घेतलं. इथूनच सुरुवात पहिली होती बरं का मार्कंड ऋषी पर्वतावर चढायला भावानं. मग आपण केली ती सुरुवात बरं का खतरनाक विषयमध्ये. मग वरती गेलो तर काय आईस रक्तसंगीचं आणि दत्तांचं दर्शन वगैरे घेऊन घेतलं इथं. तर भावना रामकुंडापासली असलेला हा गोटा भावना याचा रहस्य कोणाला माहिती आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तसंच तर 6 वाजले ते, मग आम्हाला जायचं तर वरती शिगरीवरती. मग तसंच आपण चहा बी आणला तर म्हटलं चला तर उजाडलंय मस्त चहा बी पिऊन घेऊ मस्तपैकी. चहा प्यायला आपण काय आणलं तर डायरेक्ट द्रोण आणले ते भावना जेवायचे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण चहा पिला मित्रांसंग आलं नाही मज्जाच भावना वेगळी. मग केली ती सुरुवात चढायला बरं का. आपली गँग एवढी होती, आपले 8-9 जण होते मस्तपैकी. मग केली भावना सुरुवात. मग इडले गुफा कोणाला माहिती नक्की काय म्हणून भावने गुफेमध्ये तुमचा भाऊ जाऊन आलाय बरं का मध्ये पुरी तुफान. इकडं तर लिहून दिलं होता का कोणीच कृपया जाऊ नका का याच्यामध्ये गुफेमध्ये. मग कोणीच नाही गेला भावनं. मग तिथून तर भावना आपण निघलो वरती. इकडे येऊन बघतो होतं काय सप्तसंगीत. मग डोंगर तर इतका क्वालिटी दिसत होता पुरत दुःखीने भरवला. तोपर्यंत सूर्यदेव पण वर निघूनच आला तर. मग आपले मित्रमंडळ तर सगळेच होते खतरनाक विषयमध्ये. वरती येऊन बघतो तर काय तळ्यांमध्ये फुल पाणी भरलेला होता. मग आपले यश भाऊ जगू भाऊ आपण सगळे पुढंच होतं. मग इकडचंही होतं भावानं काय म्हणावं इतका कोकणकड्यासारखंच भावानं ना जरा इडं हवा इतकी तुफान. मग इकडं व्हिडिओ कॉरे काढून घेतली मस्तपैकी खतरनाक विषयमध्ये मार्कंड ऋषी पर्वताची आणि आईस रक्तसंगीचं मंदिर. इतका क्वालिटी दिसत आहे का दुःखीचं एकच नंबर. तर भावना इतकी हवा जोराची चालू होती ना जबरदस्त बरं का. मग आपण इकडं दर्शन वगैरे तर घेऊनच घेतला मस्त मार्कंड ऋषीचा. तर भावना मग आपली मित्रमंडळ सगळी बसली ती मंदिरात मस्त मोकळा नव्हती. मग आजचा ब्लॉग ना आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असतील तर जास्तीत जास्त तुमच्या भावाला फॉलो करून टाका बरं का नवीन असतील तर.